राज्यातील शेतकरी मित्रांसाठी अत्यंत एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीचं नुकसान झालेलं होतं त्यांच्यासाठीच राज्य सरकारने दिलासादायक आता महत्त्वाचं एक पाऊल उचललेलं आहे. या नुकसानीची भरपाई म्हणून जाहीर करण्यात आलेल्या 30,000 रुपयांच्या मदतीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी आता प्रसिद्ध होऊ लागलेली आहे. तर तुमचं या यादीत नाव आहे का? त्या कसं तपासायचं आणि या अनुदानाची प्रक्रिया कशी असणार आहे? संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्या हा जो आहे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि जमलं तर आपल्या या मराठी साईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जमलं तर करा, नाही जमलं तरी काय हरकत नाही. तर बघा, सर्वप्रथम मराठी साईट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं मी स्वागत करतो. तर गेल्या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. या अतिवृष्टीचा फटका शेतीला तर बसलाच, पण त्यासोबतच अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं बघायला आपल्याला मिळालं. तर पुराचं पाणी विहिरीत घुसल्यामुळे गाळ साचणे, विहिरीची पडझड होणं अशा या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य शासनाने एक विशेष पॅकेज जाहीर केलेलं होतं. त्यानुसार प्रति विहीर 30,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय देखील त्या ठिकाणी घेण्यात आलेला होता. यासाठी पंचनामे झाले, शेतकऱ्यांनी अर्ज भरले. आता प्रतीक्षा होती ती फक्त पात्र शेतकऱ्यांची यादीची. तर मित्रांनो ती आता वेळ आलेली आहे. तर त्या ठिकाणी किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे बघा. शासनाकडे आलेल्या अर्जामधून 96 अंती एकूण 11,813 विहिरी या मदतीसाठी पात्र ठरल्या आहेत. नोव्हेंबर 2025 मध्येच या योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी 18 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता. अनुदानाचे स्वरूप कसे आहे बघा. एकूण मदत 30,000 रुपये. ही मदत 2 टप्प्यात दिली जाणार आहे. पहिला टप्पा 15,000 रुपये ही अनुदान सुरू झालेली आहे. अनुदान देण्यात हा टप्पा. तर उर्वरित दुसरा टप्पा 15,000 रुपये त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू झाल्यावर किंवा कामाची पाहणी झाल्यानंतर हे पैसे दिले जाणार आहे. तर तुम्हाला लाभार्थी यादी कुठं पाहिजे बघा. तर सध्या सांगली आणि सोलापूर या 2 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. तुम्ही या जिल्ह्याचा अधिकृत वेबसाईटला solapur.government.in किंवा सांगली.government.in या ठिकाणी जाऊन अनाऊन्समेंट किंवा नोटिफिकेशन सेक्शनमध्ये ही यादी बघू शकता. यामध्ये तालुकांनी यादी शेतकऱ्यांच्या नावानुसार यादी ही उपलब्ध झालेली आहे. तर इतर जिल्ह्यांचं काय बघा. फक्त सांगली आणि सोलापूरच नाही तर अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये विहिरींचं मोठं नुकसान झालं होतं. या जिल्ह्याच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध होणार आहे. जशा याद्या उपलब्ध होतील तसे अपडेट त्या ठिकाणी मी तुम्हाला देणारच आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, नवनवीन अपडेटसाठी, शेतकऱ्यांच्या हिताच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. राज्यातील शेतकरी मित्रांसाठी अत्यंत एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे.